15 आणि 16 ऑगस्टच्या पावसात महाराष्ट्रात मोठा फरक दिसणार आहे। काही भागात जोरदार सरी तर काही भागात पाऊस कमी असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती असेल जाणून घेण्याच्या आधी तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहत आहात आणि तिथे पावसाची काय स्थिती आहे आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा। हवामान विभागाने 15 आणि 16 ऑगस्टसाठी हवामानाचा अंदाज जाहीर केलाय। त्यानुसार सगळ्यात आधी कोकणचं बघूयात। 15 ऑगस्टला कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतोय। यापैकी रायगड आणि रत्नागिरीमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे। 16 ऑगस्टलाही कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता आहे। मात्र रायगडमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता कायम आहे। म्हणजेच पुढचे 2 दिवस कोकणात पावसाची व्याप्ती ही चांगली राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। आता बघूयात मध्य महाराष्ट्र। 15 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। यामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागांचा समावेश होतो। काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पडू शकतात। विशेषतः घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 16 ऑगस्टला मध्य महाराष्ट्रात पावसाची व्याप्ती तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे। मात्र काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी देखील पडू शकतात। आता बघूयात मराठवाडा। मराठवाड्यात पावसाचा जोर तुलनेनं कमी राहण्याची शक्यता आहे। 15 ऑगस्टला काही ठिकाणी तर 16 ऑगस्टला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या भागात सर्वदूर पाऊस राहण्याची शक्यता कमी आहे। आणि आता सगळ्यात शेवटी म्हणजे विदर्भात 15 ऑगस्टला बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसंच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचीही शक्यता आहे। 16 ऑगस्टलाही विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। एकंदरीत पाहता 15 आणि 16 ऑगस्टला कोकण आणि विदर्भात पावसाची व्याप्ती जास्त राहण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातही पाऊस राहण्याची शक्यता आहे, पण काही ठिकाणी जोरदार सरी पडू शकतात। तर मराठवाड्यात पावसाची व्याप्ती तुलनेनं कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामान अपडेटसाठी ॲग्रोस्टार मराठी सोबत नक्की जोडून राहा।